नाव जनाबाई शंकर पारमन, राहणार मुसकेवाडी, तालुका पालघर, जिल्हा अहमदनगर. माझी आता ही 11वी वारी आहे. मी 2 वारीच्या नंतर 3ऱ्या वारीला येताना मला अनुभव आला. मी अशी 10 वाजता झोपले होते. मला असं दडपून धरलं. मग मला असं आता जीव जाईन का मग जीव जाईन असं झालं. मग मला गुरुदेव दत्त सुभाष बाप्पा आले सोडायला. त्यांचा दावा केला, त्यांनी मला सोडलं. माझा पहिला अनुभव. दुसरा अनुभव, मी माझी बहीण आम्ही दोघी जणी एसटीनं आलो होतो आणि माझी बहीण यावेळेस पुढे गेली, निघून मला ठेवलं मागं आणि मला म्हणजे आपल्याला गाड्या भेटणार नाही, तू काय बसली प्रवचन ऐकत चल. मग मी हळू नजर आले, निघून गेले तर मला तिथं काय लवकर रिक्षा भेटली. रिक्षा नाही न भेटताना मग कशी तरी 150 रुपये देऊन मी गेले येडशीला आणि मग तिथं गेले. आम्हाला गाडी भेटली नाही आणि मग गाडी नाही भेटली. मग मी सुभाष बाप्पाला बोलले, आता माझी पुढची गाडीला मला गावाला जायला गाडी भेटणार नाही, तिकडू दे. तर मला नगरमध्ये ती गाडी न भेटताना पारनेरमध्ये गाडी बिघडलेली भेटली. किंवा माझा दुसरा अनुभव. माझा तिसरा अनुभव, मी आता पंढरपूरवरून आल्यावर इकडे येऊन मुंबईला गेले होते मुलांना भेटायसाठी. तिकडून येता माझे पाकिट हरवले. मी येता गाडीमध्ये जप केले होते सुभाष बाप्पाच्या, दत्तप्रभू महाराजांचे आणि एकनाथ महाराजांचे. आणि मग माझे पाकिट हरवले. देवाला बोलले का देवा, मी एवढं तुझं जप केलं, तुझे पोथी पुराण वाचले, माझ्याकडे 3 मोबाईलमध्ये 3 पानं उतरून घेतलेले, मी ती वाचन करत असते. आणि मग म्हणलं बाप्पा, माझे एवढं 3000 रुपये हरवले माझे, आता तूच बघून घे. तर माझ्या दुसऱ्या दिवशी मला 1 वाजता माझ्या मालकाला फोन आला का पाकिट सापडले म्हणून. ते माझा आशीर्वाद, ते माझा अनुभव सांगितलेले आहेत. त्याचा एक शेवट तुम्हाला जो कळाला तो